गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण टाइप्स ऑफ रिएक्शन स्टडी करायला चालू केलं होतं. त्याच्यामध्ये पहिले दोन टाइप्स आपण स्टडी केले होते, कॉम्बिनेशन रिएक्शन अँड डिकम्पोजिशन रिएक्शन. दिस टू टाइप्स ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन नंबर ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट. बट थर्ड पार्ट आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. दिस टाइप ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन आयनिक कॉन्फिगरेशन. आयनांच्या वरती ही रिएक्शन डिपेंड आहे. मग आता आयन म्हणजे ॲक्च्युली काय हे ऑलरेडी माहिती नाही आहे तुम्हाला. तर एखादा ॲटम जो आहे तो दुसऱ्यासोबत कंबाईन झाला की कंपाऊंड फॉर्मेशन करतो. म्हणजेच काय असणार तर व्हेन टू ऑर मोर एलिमेंट्स combines to form compound, this compound separated if these compound are separated it forms special types of ion. आता हे जर असं असेल तर याच्यामध्ये जी काही रिएक्शन एक्सप्लेन केलेली आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणून, आणि चौथा एक टाइप आपल्याला डबल डिस्प्लेसमेंट. म्हणजे ह्या दोन्ही रिएक्शन ज्या आहेत त्या एका फॉर्मॅटमधल्या येतात. कालची दोन्ही रिएक्शन होत्या त्या एका फॉर्मॅटमधल्या होत्या. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ना एक्झाम्पल बघूया आणि मग डेफिनेशन सांगते. डेफिनेशन थोडीशी मोठी आहे पण डेफिनेशन जी आहे ती परफेक्ट असणं गरजेचं आहे. पण सिंपल आहे डेफिनेशन, फार अवघड आहे असं काही नाही आहे. पहिल्यांदा आपण काय करूया तर एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुमच्या डेफिनेशन पटकन लक्षात येईल. समजा आपल्याकडे कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे. दिस कॉपर सल्फेट सोल्युशन आर ऑफ टू टाइप्स, ग्रीन विट्रिऑल अँड ब्ल्यू विट्रिऑल. विट्रिऑल असायचं नेम आहे, कॉमन नेम जे आहे ते विट्रिऑल आहे. कॉपर सल्फेट ग्रीन कलरचं पण सोल्युशन तुम्ही घेऊ शकताय, इवन ब्ल्यू कलरचं सोल्युशन पण घेऊ शकताय. धीज कॉपर सल्फेट रिॲक्ट विथ highly reactive metals. These metals are zinc, iron and lead. यांचे नेम हवे तर आपण टाकूया तिथे. हा जो आहे हा झिंक मेटल आहे, हा जो आहे तो आयर्न आहे आणि याचं नेम जे आहे ते पाहून काय तर लीड आहे. हे तिन्ही मेटल जे आहेत ते कसे आहेत तर थोडेसे हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. आता हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट्स म्हणजे आता रिॲक्टिव्हिटी हायर आहे. आता थोडक्यात तुम्हाला बघायचं असेल किंवा बाकीचं एक्झाम्पल कुठला हवा असेल तर असं बऱ्याच वेळेला असते पाहून एखादा रिॲक्टिव्ह मेंबर असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा की एक एक्झाम्पल म्हणून घ्या म्हणजे तुमचं ही रिॲक्शन लगेच लक्षात येईल. समजा एक फिश टँक आहे छोटंसं, त्याच्यामध्ये वॉटर वगैरे टाकून आपण त्याच्यामध्ये एक 3-4 व्हरायटीचे जे काय ते फिश ठेवलेले आहेत. आता त्याच्यामध्ये एखादी व्हरायटी जी असते ती बनवून कशी असते ॲक्टिव्ह असते, बरोबर ना. आता सगळ्याच काही सेम टाईपची ॲक्टिव्हिटी असणार आहेत असं काही नाही आहे. म्हणजे एखादी व्हरायटी जी आहे ती कशी असते ॲक्टिव्ह असते. ज्यावेळेला आपण ते वॉटरमध्ये सगळेचे सगळे फिश ठेवू, समजा एक 4 टाईपचे घेतले तर त्याच्यातला जो हायर रिॲक्टिव्ह असतो तो थोडंसं पाण्याच्या वरच्या साईडला किंवा वॉटरच्या सरफेसला यायचा प्रयत्न करत असतो आणि आपल्याला त्या टोटल टँकमध्ये त्याची ॲक्टिव्हिटी जी आहे ती स्ट्रॉंगली लक्षात येते. बाकीचे फिश जे आहेत ते सो ॲक्टिव्हिटी देतील, पण तो मात्र कसं आहे तर मोर ॲक्टिव्ह आहे, ॲक्टिव्ह आहे. ही याच्यावरून तुमच्या लक्षात येतं की हां त्याच्याकडे चांगल्या टाईपनं काय असेल तर ॲक्टिव्हिटी असतील. तो थोडंसं ॲक्टिव्ह आहे, इतरांच्यापेक्षा त्याच्याकडे वेगळी काहीतरी कपॅसिटी असेल. म्हणजेच तसंच सेम रिॲक्शनमध्ये पण बघा असे काही एलिमेंट्स आहेत की जे मोर reactive आहेत. These more active elements are zinc, iron, lead, etc. These more reactive elements react with copper sulfate solution. आता ज्याला एखाद्या कॉपर सल्फेट सारख्या स्टेबल कंपाऊंडशी ज्याला तो रिॲक्शन करेल तेव्हा काय होते बघा, दिस झिंक डिस्प्लेसेस टू कॉपर. म्हणजे काय करतं, झिंक हा मोर ॲक्टिव्ह आहे आणि त्यावेळेला आपला हा जो कॉपर आयटम आहे ना प्रत्येक सोल्युशन मधला, एकाच वेळेला मी सगळ्यांचे एक्झाम्पल देणार आहे कारण तिन्ही कसे आहेत रिॲक्टिव्ह आहेत. हा जो आहे तो झिंक मोर रिॲक्टिव्ह आहे, कॉपर जो आहे तो कसा आहे म्हणून लेस रिॲक्टिव्ह आहे. हेन्स झिंक प्लेसेस टू द कॉपर्स प्लेस. म्हणजे झिंक जो आहे तो उठून कुठे येणार, कॉपरच्या ठिकाणी येणार आणि धिस कॉपर रिमूव्ड ॲज अ कॉपर आयन. करेक्ट. म्हणजे हे कंपाऊंड आहे, या कंपाऊंडमध्ये ज्याला हायर रिॲक्टिव्ह एखादा एलिमेंट टाकू तेव्हा त्याच्यातला एलिमेंट बाजूला होईल, त्याच्या जागी काय होईल, झिंकचं डिस्प्लेसमेंट होईल. यालाच काय बोललं जातं, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट म्हणजे ना एखाद्याची जागा दुसरा घेणार असं थोडंसं असतं. मग आता वर्गात पण बसताना असं काय राग मानू नका, पण वर्गात पण बसताना कसं असतं एखादा जर असं स्ट्रॉंग असतो, जरा बोलणं बिलणं वगैरे स्ट्रॉंग असतं, त्यावेळेला एखादा हायर रिॲक्टिव्ह जो आहे तो म्हणजे जो स्ट्रॉंगली आहे तो एखाद्या वेळेस पुढच्या बेंचवर येऊन बसू शकतो, तिथं तो डिस्प्लेस झाला म्हणजे रिॲक्टिव्हिटीवरती हे सगळं डिपेंड असेल. म्हणजेच आता झिंक डिस्प्लेसेस टू कॉपर, बरोबर, अँड कॉपर रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ आयन. आता बघूया काय प्रोडक्ट मिळतोय. हा कॉपर जो आहे तो कॉपर बाहेर निघणार, हा झिंक जो आहे तो इथे येईल. म्हणजेच फॉर्मेशन कशाचं होणार, झिंक हा ब्ल्यू कलरने लिहिला होता बघा मी, झिंक, आणि त्याच्या पुढे काय होणार तुमचा सल्फेट आयन आहे असं राहणार आणि कॉपर इन द फॉर्म ऑफ आयन रिमूव्ह होणार. म्हणजे कॉपर जो आहे तो काय होणार, आयनिक स्टेटला काय होईल, रिमूव्ह होईल. इट फॉर्म +2 आयन. म्हणजे आता मिळालं काय बघा, झिंक
सल्फेट होतं आपल्याकडे काय बाळांनो कॉपर सल्फेट बरोबर ना इकडं कॉमन मध्ये नेम टाकते बघा होतं आपल्याकडे काय कॉपर सल्फेट they converted or turn to form zinc sulfate. Second, this iron it is also more reactive. This reactive iron displaces to copper. पुन्हा आता इथं मिळताना पण सेम तसंच होणार हा आयर्न सल्फेटचं फॉर्मेशन करणार प्लस त्याच्यामधून कॉपर आयन जो आहे तो रिमूव्ह होणार मिळालं काय आपल्याला आयर्न सल्फेट ओके आता पुन्हा थर्ड लीड पण सेम तसंच आहे हायली रिएक्टिव्ह आहे दिस डिस्प्लेसेस टू कॉपर then it form lead sulfate PbSO4 molecule name आहे याचं lead sulfate it form copper plus 2 iron आता या तिन्ही एक्झाम्पल वरून तुमच्या लक्षात आलं असेल हायर रिएक्टिव्ह म्हणजे मोर रिएक्टिव्ह इलेमेंट डिस्प्लेसेस टू लेस रिएक्टिव्ह इलेमेंट जो लेस रिएक्टिव्ह असतो त्याला बाजूला काढायचा आणि त्याची जागा कोणी घ्यायची मोर रिएक्टिव्ह वाल्याने घ्यायची म्हणजे इकडचा ॲटम किंवा इलेमेंट डिस्प्लेस कुठे झाला इकडच्या ॲटमच्या ठिकाणी त्याला बोललं जातं डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे जागा बदलणे थोडक्यात बरोबर आता डेफिनेशन काय आहे तर बघूया आपण द रिएक्शन इन विच the place of the ion of a less reactive element म्हणजेच काय सांगितलं the place of the ion of less reactive element means copper in a compound is taken by another more reactive element by formation of its own ion is called as displacement reaction आता पुन्हा एकदा डेफिनेशन बघूया आपण द रिएक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन ऑफ लेस रिएक्टिव्ह इलेमेंट इन अ कंपाउंड इज टेकन बाय अनदर मोर रिएक्टिव्ह इलेमेंट बाय फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे एक्झाम्पलच्या त्या एक्झाम्पलमध्ये मोर रिएक्टिव्ह इलेमेंट डिस्प्लेसेस टू लेस रिएक्टिव्ह इलेमेंट टू फॉर्मेशन ऑफ आयन आर कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे अदला बदली जागा बदलणे असं त्याला मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकता समजलं आता रिएक्शन पहिल्यांदा बघितलं म्हणजे एक्झाम्पल पहिल्यांदा बघितली त्यामुळे आता तुम्हाला पटकन एक्झाम्पलवरून डेफिनेशन क्लिअर झाले असेल पहिल्यांदा डेफिनेशन याची शक्यतो स्टडी करू नका पहिल्यांदा एक्झाम्पल कसं आहे समजून घ्या 1-2 वेळा हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल डेफिनेशन जी आहे ती परफेक्ट पाहिजे म्हणजे थोडक्यात काय प्लेस ऑफ द लेस रिएक्टिव्ह इलेमेंट इन द कंपाउंड it taken by the another more reactive element by formation of its own ion is called as displacement reaction समजलं काय शंका आहे का बघा याच्यामध्ये एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल एकच मी सल्फेट घेतलेला आहे कॉपर सल्फेट तो कंपाउंड कसा आहे तर लेस रिएक्टिव्ह कंपाउंड आहे दिस लेस रिएक्टिव्ह कंपाउंड रिएक्ट विथ 3 more reactive elements zinc iron and lead it form corresponding member zinc sulfate iron sulfate lead sulfate by removing less reactive element copper in the form of iron okay याच्यामध्ये काही शंका आहे का बघा आणि सगळेचे सगळे जे आहेत ते कसे आहेत ॲक्वियस फॉर्म मध्ये आहेत समजलं का बघा डेफिनेशन जी आहे ती थोडीशी परफेक्ट करा आता हे झालं डिस्प्लेसमेंट एकाच इलेमेंटनं काय केली दुसऱ्याची जागा घेतली आता पुढची जी डेफिनेशन पुढचा जो टाईप आहे त्याचं नेम आहे बाबा डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आता डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये काय असणार आहे तर इथं कसं होतं एकच इलेमेंट रिएक्टिव्ह एक इलेमेंट मोर रिएक्टिव्ह त्यांनीच फक्त एक्सचेंज केला आता मात्र तसं नाही आहे तर आता आपल्याकडे काय असणार आहे तर 2 कंपाऊंड्स असणार आहेत आता इथं एक सिंगल इलेमेंट होता आणि कंपाऊंड होतं आता तसं नाही आता डबल डिस्प्लेसमेंट मग असे होतं डिस्प्लेसमेंट रिएक्शन आता काय म्हटलं त्यांनी डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन याच्यामध्ये पण आपण यांना पहिल्यांदा काय बघूया एक्झाम्पल बघूया आणि मग डेफिनेशन तुम्हाला सांगते याच्यामध्ये एकच एक्झाम्पल डिटेलमध्ये आपण बघूया तर आपल्याकडे पाहून सिल्वर नायट्रेट आहे सिल्वर नायट्रेटचा फॉर्म्युला आहे AgNO3 याचे नेम काय आहे तर सिल्वर नायट्रेट हे कंपाऊंड आपल्याकडे आहे बरोबर प्लस त्याच्यामध्ये मी काय टाकणार आहे तर NaCl काय टाकणार आहे त्याच्यामध्ये तर सोडियम क्लोराईड आपलं कॉमन सॉल्ट किंवा मराठीमध्ये तुम्ही मीठ म्हणू शकताय कॉमन सॉल्टचे त्याच्यामध्ये काय करणार आहे आपण ॲडिशन करणार आहे सिल्वर नायट्रेट रिएक्ट विथ सोडियम क्लोराईड दोन्ही मेंबर जे आहेत ते कसे आहेत तर ॲक्वियस फॉर्म आहेत म्हणजे वॉटरी सोल्युशन घेतलेत इट फॉर्म त्याच्यापासून आता आपल्याला काय मिळणार आहे बघा
आता मगाशी काय म्हटलं होतं आपण, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हटलं की फक्त एक रिॲक्टिव्ह इलेमेंट दुसऱ्या लेस रिॲक्टिव्हच्या जागी रिप्लेस झाला. आता आपल्याकडे दोन इलेमेंट्स आहेत. आता कुठले दोन इलेमेंट्स आहेत, हा इथं सिल्वर आणि हा आहे इथं सोडियम, बरोबर. दोन मेटल आयटम आहेत. आता ह्या दोन्ही मेटल आयटम मध्ये काय करायचंय बघा, त्या सोडियमच्या जागी सिल्वर जाणार आणि सिल्वरच्या जागी सोडियम येणार. आता ह्याला दोन वेळा म्हणजे इकडचा आयन तिकडे टाकला, तिकडचा आयन इकडे केला, म्हणजे आयन एक्सचेंज असं थोडक्यात तुम्ही त्याला म्हणू शकताय. आणि आफ्टर दिस आयन एक्सचेंज इट फॉर्म कंपल्सरी प्रेसिपिटेशन, दॅट इज पीपीटी. म्हणजे हा शक्यतो ह्या रिॲक्शन ज्या आहेत या टाईपमध्ये रिॲक्शन ज्या आहेत ते आपल्याला काय देणार, तर पीपीटी फॉर्मेशन देणार. म्हणजेच आता काय होणार बघा, तिकडचा सोडियम जो आहे तो या साईडला येणार आणि या बाजूचा सिल्वर जो आहे तो त्या साईडला जाणार. आता आपण लिहिताना आहे ना, जर असं पाहून मी चेंज करते, हा NaCl जो आहे ना तो आपण काय करूया, ब्ल्यू कलरनं रिप्रेझेंट करूया. म्हणजे मी एक्झाम्पल तिकडं रिप्रेझेंट करताना प्रोडक्टमध्ये तुम्हाला ते कलर लक्षात येतील. आता काय केलं आपण, ह्याच्यातला Ag जो आहे तो इकडे टाकला, सोडियम जो आहे तो इकडे घेतला. तसं घेतलं तर काय होणार, हा Na इथे आला बाळांनो, त्याच्या पुढे आपला नायट्रेट आयन जो आहे तो तसाच राहिला आणि याचं नेम कसं बनलं, सिल्वर नायट्रेट कन्वर्टेड इनटू सोडियम नायट्रेट. ओके, प्लस याच्यातला जो Ag होता तो इकडे आला, म्हणजेच Ag आणि त्याच्यासोबत काय राहिलं आपलं जुनं जे क्लोरीन होतं ते तसंच राहिलं आणि ह्याचं नेम काय, सिल्वर क्लोराइड. दिस सिल्वर क्लोराइड इज इन द फॉर्म ऑफ पीपीटी आणि तो जो पीपीटी आहे ना तो कसा आहे, तर व्हाईट कलरचा प्रेसिपिटेशन आपल्याला मिळेल. म्हणजे प्रेसिपिटेशन फॉर्मेशन रिॲक्शन आर कॉल्ड ॲज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता रिॲक्शनच्या एक्झाम्पलमध्ये परत आता काय 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 होतं बघू आपण. तर सिल्वर नायट्रेट इन द फॉर्म ऑफ ॲक्वियस सोल्युशन रिॲक्ट विथ सोडियम क्लोराइड इन द फॉर्म ऑफ ॲक्वियस सोल्युशन. इट गिव्स सिल्वर क्लोराइड ॲज अ व्हाईट कलर्ड ऑफ पीपीटी. म्हणजे ना समजा की आपण AgNO3चं लिक्विड आहे, ॲक्वियस सोल्युशन म्हणजे वॉटर सोल्युशन असतं बघा, लिक्विड घेतलं, एका टेस्ट ट्यूबमध्ये घेतलं. सोडियम क्लोराइड जो आहे तो एका टेस्ट ट्यूबमध्ये घेतला. म्हणजे समजा की ही एक टेस्ट ट्यूब आहे, कन्सिडर करू शकताय. जरा प्रेसिपिटेशन ही कन्सेप्ट पहिल्यांदा आहे तुमच्यासाठी, त्यामुळे थोडंसं व्यवस्थित परफेक्ट करा. या साईडला एक टेस्ट ट्यूब घेतले मी, या साईडला एक टेस्ट ट्यूब घेतले. याच्यामध्ये जे लिक्विड आहे ते कशाचं आहे, तर AgNO3चं आहे. याच्यामध्ये जे लिक्विड आहे ते कशाचं आहे, तर सोडियम क्लोराइडचं आहे. हे दोन्ही आपण काय केले, मिक्स केले. देन इट फॉर्म, मिक्स केल्यानंतर एकाच टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला काय मिळते बघा, तर याच्यामध्ये ना हे लिक्विड जे आहे लिक्विड असंच राहील. ओके, आणि बेसला त्याच्या काय मिळणार आहे, तर आपल्याला खाली व्हाईट कलरचा काय मिळणार आहे, पीपीटी मिळणार आहे. आता व्हाईट कलर नाही माझ्याकडे, ब्लॅक कलर आहे बाळा, मी तुम्हाला रिप्रेझेंट करते बघा. हे असं व्हाईट कलरचं काय मिळणार, पीपीटी फॉर्मेशन. हा आता व्हाईट बेस आहे असं कन्सिडर करायचं आहे, बरोबर. हे असं प्रेसिपिटेशन म्हणजे ना पावडरी फॉर्म जे काही सॉलिड स्टेटमधलं इलेमेंट आहेत ना तो खाली बेसला तुम्हाला मिळेल. म्हणजे सिल्वर नायट्रेट react with sodium chloride. These two liquids combines to form precipitation. These precipitation are AgCl precipitation, white color AgCl precipitation. And then it form also liquid state मध्ये पण एक कंपाऊंड आहे त्याच्यावरती. ते लिक्विड स्टेट मधलं कंपाऊंड काय बोललं जातं, सोडियम नायट्रेट. सोडियम नायट्रेट, बरोबर ना. इकडचं सिल्वर नायट्रेट होतं, त्या बाजूला मिळताना काय मिळालं आपल्याला, सोडियम नायट्रेट. दिस सिल्वर नायट्रेट, आता ही जी रिॲक्शन आहे ना, ह्या रिॲक्शनमध्ये एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. हे जे सिल्वर नायट्रेट आहे ना, हे जे म्हणजे मतदान वगैरे करतात ना त्यावेळेला आपल्याला एक इंक यूज करतात, त्याला काय बोललं जातं, वोटर्स इंक असं बोललं जातं. वोटर्स इंक असं बोललं जातं. ती इंक म्हणजे ती मतदान झाल्यानंतर इथं नेलवरती आपल्याला एक स्पॉट दिला जातो, एक इंक आपल्याला ती रिप्रेझेंट काय करते, तर यांनी वोटिंग केलेलं आहे, बरोबर ना. त्या आयडेंटिफिकेशनसाठी जे इंक यूज केली जाते ना बाळांनो त्याला बोललं जातं वोटर्स इंक. आणि दिस वोटर्स इंक म्हणजेच ॲक्च्युली काय, तर सिल्वर नायट्रेट ही डायरेक्टली यूज ॲज अ वोटर्स इंक. हे एक अतिशय महत्त्वाचं आहे, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्याला कलर कसा असणार, तर ब्लूइश कलर असतो सिल्वर नायट्रेटचा. हा जो आहे ना तो ब्ल्यू कलरची इंक जी आहे ती नखांच्या वरती देतात, म्हणजे त्यानं वोटिंग केलं हे कन्फर्म होतं, समजलं. कारण ज्यांच्यामध्ये वोटिंग होतं ना त्यांच्या सगळ्यांना कंपल्सरी ते देतात. सिल्वर नायट्रेट असं त्याचं नेम आहे, त्याला काय बोललं जातं, वोटर्स इंक असं बोललं जातं. आता ती रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शनमध्ये जे काही मी लिहिलेले कलर आहेत ते कलर मी तिकडे एक्सचेंज केलेले आहेत. बघा आता इकडचा सिल्वर तिकडे गेला, बरोबर ना, असं झालं. आणि इकडचा सोडियम इथं आला. म्हणजेच आपल्याला जी रिॲक्शन मिळाली ती एक आयन दुसरीकडे गेला, तिकडचा आयन उठून या कंपाऊंडमध्ये आला. म्हणजे आपण दोन वेळा
डिस्प्लेसमेंट केला, इकडचा हायली रिएक्टिव्ह तिकडे गेला, तिकडचा हायली रिएक्टिव्ह इकडे आला, याला काय बोललं जातं बाळांनो, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. मग अशी काय केलं होतं, एकच आयन उठून तिथं आला, तो आयन डायरेक्टली आयन फॉर्म मध्ये बाजूला गेला. इथं मात्र तसं नाही, तिकडचा आयन तिकडे गेला, तिकडचा आयन इकडे गेला, म्हणजे 2 वेळेला आपण ही प्रोसेस करतो, म्हणून याला काय बोललं जातं, डबल डिस्प्लेसमेंट. आता डेफिनेशन काय बघा, द रिएक्शन इन व्हिच ion of the reactant are exchanged, ion of the reactants are exchanged, ion of the reactants are exchanged to form precipitation is called as double displacement. ज्याला इकडचं आयन तिकडे टाकणार, तिकडचं आयन इकडे टाकणार, त्याला आपल्याला प्रेसिपिटेशन मिळतं. दिस टाइप ऑफ रिएक्शन आर कॉल्ड एज डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. मग अशी मिळत होते ते डायरेक्ट आपल्याला कंपाऊंड्स मिळत होते, आता मात्र काय मिळते, प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन मीन्स व्हाईट कलर्ड पावडरी फॉर्म जो आहे तो बॉटमला तुम्हाला मिळेल, त्याला काय बोललं जातं बाळांनो, प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन शक्यतो कलर फॉर्म मध्ये असतात आणि ते कुठे असतात, तर तुमची जी काय टेस्ट ट्यूब असेल त्या टेस्ट ट्यूब मध्ये बॉटमला हे सगळे प्रेसिपिटेशन तयार होतात. त्याला मराठीमध्ये ना असं तळाला तयार होणारा साका असं बोलतात, म्हणजे खाली असं पावडरी फॉर्म तुम्हाला मिळेल, त्याला काय बोललं जातं, प्रेसिपिटेशन. याच्यामध्ये काही शंका आहे का बघा, याची डेफिनेशन जी आहे ती सोपी आहे. द रिएक्शन इन व्हिच आयन ऑफ द रिएक्टंट आर एक्सचेंज्ड टू फॉर्म प्रेसिपिटेशन, दॅट इज पीपीटी. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय बोललं जातं बाबा, पीपीटी. तो पीपीटी वर्ड ऍक्च्युली कसं आहे, तर पी अँड टी असं आहे ते. प्रेसिपिटेशन इज कॉल्ड ॲज डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. प्रेसिपिटेशन पीपीटी. समजलं? काय शंका आहे का बघा याच्यामध्ये. याच्यामध्ये एक एक्झाम्पल मी दिलेलं आहे, एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला, ती व्यवस्थित परफेक्ट करा. सिल्वर नायट्रेटला काय बोललं जातं, तर वॉटर सिंक असं बोललं जातं, हेही माहिती असणं गरजेचं आहे. अँड देन दिस रिएक्शन आर डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, आणि मगाची जी होती ती डिस्प्लेसमेंट रिएक्शन. दोन्ही रिएक्शनमध्ये काय शंका आहेत का बघा. इथं आपलं टाइप्स ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन, कशावरती डिपेंड केलं होतं आपण, नेचर अँड नंबर ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट. हे पहिले 4 टाइप्स आपण स्टडी केले, समजलं. त्याच्या पुढे आणि पुन्हा रिएक्शनचे टाइप्स बघायचे, पण ते वेगळ्या फॅक्टरवरती बेस बघायचे. त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करू.